वेद मनाचा शोध बातमीचा, नायकांचा नायक राष्ट्रनायक, RSTC न्यूज नेटवर्क. आता 21व्या शतकातील टेक्नॉलॉजी, मोबाईल, इंटरनेट या टेक्नॉलॉजीनं सगळ्यांची मक्तेदारी मोडीत काढली. मला लय भारी वाटते. सोन्याचा धंदा सोनारानेच केला पाहिजे, चपलाचा धंदा चांभारानेच केला पाहिजे. हे जे पूर्वीचा काळ होता ते आता या टेक्नॉलॉजीनं मोडीत काढला. आता चांभाराचा चपलाचा धंदा ब्राह्मण सुद्धा करतो. बरोबर आहे की नाही? आता हे मोठे असली बुटं, शोची बुटं, या मुलांना तर जुने बुटं नाही नको वाटतात. ही असली बुटं पाहिजे, उठतात ती चपला उठतात तसं पाहिजे, नाही का? मग हे धंदे कोण करायले? ब्राह्मण समाज. तो त्याचा मूळ व्यवसाय का नाहीये. आम्ही म्हणतो या आमचा धंदा आम्हाला जमाल करा. बरोबर आहे की नाही? म्हणून आम्ही या सीमारेषा पार करून सकारात्मक दृष्टिकोनातून या व्यवसायाकडे बघितलं पाहिजे. या टेक्नॉलॉजीने प्रत्येकाचं मक्तेदारी मोडीत काढली. आमच्या पत्रकारितेमध्ये सुद्धा पूर्वी ठराविक लोकच असायची पत्रकार म्हणून. आम्ही का असू नये, आम्ही यांना साहेब किती दिवस म्हणायचं, आम्हाला कधीतरी साहेब म्हणा ना. बरोबर आहे ना? आणि म्हणून आम्हाला साहेब म्हणून घ्यायचं असेल तर आम्हाला सकारात्मक विचार करण्यात आला. म्हणून या 21व्या शतकातील टेक्नॉलॉजीने सगळ्यांचे धंदे मोडीत काढण्याच्या संधीचा आम्ही फायदा घेतला पाहिजे. बऱ्याच जणांना संध्या कळत नाहीये. बरोबर आहे की नाही? मोड तर होत नाही ना? मोड होत असं तर मला सांगा. बरोबर आहे? एका व्यापाऱ्याने चपला बुटाच्या त्याच्या एक नोकर एका गावाला पाठवला आणि त्याला सांगितलं की तू तिथे जा, आपल्याला त्या ठिकाणी चपला बुटाचं फ्रँचायझी द्यायची आणि तिथलं मार्केटिंगचं सर्वे करून तू परत ये. तो व्यक्ती गेला तिथे आणि तिथे बघितलं ते गाव असं होतं की त्या गावात चपला बुटं कुणी घालत नव्हतं. तो मुली परत आला आणि त्यांनी त्याच्या मालकाला सांगितलं, जर आपल्याला त्या गावात धंदा करण्यात काही उपयोग नाही, तिथं चपला बुटं कुणी घालत नाही, त्याच्यामुळे आपल्याला तिथं धंदा करणं शक्य नाही, आपल्याला तिथे उत्पन्न मिळू शकत नाही. त्यांना त्याच्यावर समाधान नाही झालं. त्यांनी दुसऱ्याला पाठवलं, त्यांच्या दुसऱ्या मुलीला, की तू जा म्हणले एकदा. तो तिथे 8 दिवस राहिला. त्याने तिथला सर्वे केला. त्याच्या लक्षात आलं इथे चपला बुटा कुणी वापरत नाही. तो परत आला. पुन्हा त्यांनी मालकाला सांगितलं, साहेब इथे खूप मोठी संधी आहे, तिथं चपला बुटा कुणी वापरत नाही, आपण जर कंपनी सुरू केली करोडोनी व्यवसाय. 2 माणसं आहेत, एक म्हणते तुम्ही घालत, तिथं कोणी घालत नाही, तिथं काही उपयोग नाही धंदा करून, आणि दुसरा जातो आणि इथे चपला बुटा कुणी घालत नाही, म्हणूनच आपल्याला धंदे 2 माणसं त्या करा. याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात.